आणि हो दे व्हायरल या बुलेटिन मध्ये आपण सोशल मीडियातील काही मजेशीर आणि काही इतर व्हिडिओज पाहूयात। लहान मुलांची निरागसता आपल्या चेहऱ्यावरती नेहमीच हसू आणत असते आणि असाच एक निरागस व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। ही चिमुरडी अगदी निरागसपणे खेळते। तिच्या या बाललीला पाहून नेटकऱ्यांना सुद्धा हसू आवरत नाहीये। करायला जावं एक आणि घडतं भलतंच असा काहीचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। महिलेच्या मागून चालत असलेल्या या व्यक्तीच्या हातातला व्हॅक्यूम क्लीनर अचानकपणे सुरू होतोय आणि हवेच्या दाबाने पुण्यातील महिलेचा वीग चक्क मशीनच्या आतमध्ये खेचला जातोय। भर रस्त्यात झालेल्या या फजितीनं ही महिला चांगलीच चिडते आणि त्या व्यक्तीला मारहाण करू लागते। अखेर मशीन उघडून तो त्या महिलेचे केस परत करताना दिसतोय। अचानक घडलेल्या या गमतीनं तिथे उपस्थित सर्वांचं तसंच व्हिडिओ पाहणाऱ्यांचं सुद्धा चांगलंच मनोरंजन होतंय। I'm sorry. Oh, you love that. Wow. I'm sorry. I can show you. I'm sorry. I'm sorry. It's still good. I'm so sorry. I can repay you. केवळ धुरानं मेणबत्ती पेटवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात दिसून येतोय। पेटवलेली मेणबत्ती विझवून त्यातूनच निघालेल्या धुरावरती लायटर पकडल्यानंतर ती मेणबत्ती पुन्हा पेटते आणि व्हिडिओ पाहणारे सुद्धा आश्चर्यचकित होतायत। अनेकांनी तर हा प्रयोग करून देखील पाहिला असेल। आता या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला पाण्यामध्ये स्टंट करणं चांगलंच महागात पडलंय। एका वस्तूच्या साहाय्याने तो पाण्यावरून जात असताना दिसतोय, मात्र पुढे हा स्टंट करण्याच्या नादात एका लोखंडी वस्तूवरती तो जाऊन धाडकन आपटतो आणि या व्यक्तीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वांनाच खूपच तहान लागते, पण वेळेवरती पाणी मिळेलच असं काही नाही, कारण दुष्काळी भागात तर माणसांसोबतच प्राण्यांचे सुद्धा बर्फावरती चालताना आपल्याला सर्वांनाच कसरत करावी लागते। दरम्यान अशाच एका कुत्र्याचा एक व्हिडिओ असाच समोर आलाय। या व्हिडिओमध्ये कुत्रा बर्फावरून चालतोय, मात्र त्याला धड चालताही येत नाहीये, त्यामुळे या बर्फावरून तो खाली घसरताना दिसतोय। कुत्र्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। आता अजून एक हा अतरंगी व्हिडिओ व्हायरल होतोय। यामध्ये रस्त्यावरती सगळ्या गाड्यांना थांबा देत कुत्र्यांची एक स्पेशल गाडी रस्ता क्रॉस करताना दिसते। ही गाडी गेल्यानंतर मग रस्त्यावरची इतर वाहनं जायला लागतायत। या व्हिडिओवरती नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत। मित्रांसोबतच्या मस्तीचे अनेक व्हायरल व्हिडिओज तुम्ही बघितलेले असतील, मात्र असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये एक छोटा शेख एक बॅग घेऊन येतोय आणि हातामध्ये 2 बॅग्स आहेत। दरम्यान त्याचा एक साथीदार त्याच्याकडून या बॅग्स घेतो आणि त्याला बसायला विनंती करतो। त्यानंतर शेख खुर्चीवरती बसायला जातो आणि धाडकन खाली आपडतोय। मस्तीत अनेक कारनामे आपण करतो, पण यात कधीतरी आपलीच फजिती होते। आता या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मस्तीत खांबावरून उड्या मारताना दिसतोय।
पहिल्या खांबावरून तो यशस्वीरित्या उडी मारतो, मात्र दुसऱ्या खांबावरून उडी मारताना त्याची चांगलीच फजिती होते. या खांबावरून उडी मारताना त्याची पॅन्ट खांबामध्ये अडकते आणि फाटते. या व्यक्तीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. प्राणी आणि पक्ष्यांच्या मस्तीचे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. दरम्यान असाच एक पांडाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक पांडा झाडावरती मस्ती करताना, कसरती करताना दिसतोय. एका सुकलेल्या झाडावरती तो लटकलाय. हा पांडा झाडावरून खाली येतो आणि एका झोक्यावरती पुन्हा तो मजा मस्ती करताना दिसतोय.你们这么多人不帮帮我？好暴力呀！ माकडांच्या द्राक्ष पार्टीचा हा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये माकडं द्राक्ष खाताना दिसतात आणि एका व्यक्तीनं या प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये द्राक्ष भरून आणली आहेत. ही व्यक्ती माकडांना द्राक्ष देतोय आणि द्राक्ष दिसताच सर्व माकडांनी या व्यक्तीकडे धाव घेतली आणि कॅरेटमधून द्राक्ष उचलून झाडावरती जाऊन ते मस्त पार्टी करताना दिसतायत. काही माकडं ही खालीच एका ठिकाणी जमा होऊन द्राक्ष खाण्याचा आनंद लुटतायत. एका महिलेचा उलट्या उड्या मारतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये महिला उलट्या उड्या मारताना दिसते. 1-2 नव्हे तर चक्क 200 ते 300 मीटर पर्यंत ही महिला उड्या मारत जाताना दिसते कंटिन्यू. आणि या महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओला नेटकऱ्यांनी सुद्धा चांगली पसंती दिली आहे. आता एका हत्तीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जो आपण स्क्रीनवरती पाहतोय एकाच प्राणी, एकच हत्ती, मात्र त्याचे वेगवेगळ्या स्वभावाचे किंवा वेगवेगळ्या तऱ्हेचे व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यापैकी या व्हिडिओमध्ये एक हत्ती चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय. या हत्तीला पाहून या ठिकाणावरचे नागरिक सुद्धा अगदी सैरावैरा पळताना दिसतायत. घाबरलेले ते. हत्ती वेगात धावत येतो, एका दुकानासमोरच्या दुचाकी आणि सायकलचा अक्षरशः चुराडा करतो आणि एका व्यक्तीला तो लाथ देखील मारतोय. हत्तीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. एका पोपटाचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एका पक्षासारखा इलेक्ट्रिक ख्रिसमस ट्री हलताना दिसतोय आणि या ट्री प्रमाणेच या व्हिडिओमध्ये हा पोपट देखील कृती करताना दिसतोय. पोपटाच्या या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले. दारूच्या नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणं एका मुख्याध्यापकाला चांगलं संकट आलंय. मुख्याध्यापक दिसताच महिलेचा संतापनावर झाला. आधी या महिलेनं चपलेनं मुख्याध्यापकाचा पाणउतारा केलाय. त्यानंतर हिने हातात काठी घेतली आणि काठी तुटेपर्यंत त्याला तुफान बदललंय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी घडली आहे. तर ज्यांना या महिलेनं मारहाण केली ते इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ताडाळा इथे मुख्याध्यापक पदावरती कार्यरत आहेत. भारत देश प्रगतीपथावरती असून सर्वाधिक विकास रेल्वे विभागात झालेला दिसून येतोय. त्याचंच प्रतीक म्हणजे वंदे भारत ट्रेन. अतिशय वेगवान अशा वंदे भारत ट्रेनचा शेतामधून जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. शेताच्या बाजूला साचलेल्या पाण्यात या ट्रेनचा मिरर इफेक्ट किंवा प्रतिबिंब दिसतंय.
आणि या व्हिडिओला लोकांची मोठी पसंती मिळतोय. हा व्हिडिओ मंत्री पियुष गोयल आणि मनसुख मांडवीय यांनी शेअर केलाय. चित्त्यानं एका प्राण्याची शिकार केल्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये चित्ता एका प्राण्यामागे धावताना दिसतोय. अति वेगानं चित्ता या प्राण्याची शिकार करण्यासाठी अगदी जीवाची बाजी लावून पळतोय आणि चित्त्याला बघताच या छोट्याशा प्राण्यानं सुद्धा तितकाच पळ काढलाय. मात्र चित्ता वेगानं धावत असताना त्यानं प्राण्याला पकडलं. मात्र या प्राण्याचा पाठलाग करता करता तो पुढे निघाला होता. मात्र प्राण्याच्या पुढे निघाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं जागेवरती ब्रेक मारला आणि या प्राण्याची शिकार केली. एखादी व्यक्ती जेव्हा निवृत्त होते तेव्हा आपण त्या व्यक्तीला निरोप देतो. निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र तामिळनाडूमध्ये एका हत्तीला निरोप देण्यात आला. वयाच्या 60 वर्षांनंतर हा हत्ती निवृत्त झालाय. दरम्यान त्यानंतर त्याला तामिळनाडू वन विभागाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. 1999 मधल्या एका रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन विभाग दलाचा तो एक भाग होता. दरम्यान हत्तीच्या निवृत्तीच्या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळालेत. तुमच्या लहानपणी गावाकडे तुम्ही देखील अनेकदा ऊसाच्या ट्रकमधून ऊस घेऊन पळाला असाल किंवा स्पीड ब्रेकरवरती ऊसाचा ट्रक किंवा ट्रॅक्टर स्लो झाल्यानंतर ऊस काढला असाल. अशा गमती जमती आपण लहानपणी करतोच. मात्र असाच एक हत्तीचा व्हिडिओ समोर आलाय. हा हत्ती रस्त्यावरती उभा आहे आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या ऊसाच्या ट्रकला तो आडवा येऊन अडवतोय आणि ऊस घेतल्यानंतर या ट्रकला तो जायला वाट देतोय. ट्रकमधून ऊस काढून हा हत्ती ऊस खाण्याचा आनंद घेतोय. मात्र पुन्हा ऊस संपल्यानंतर दुसऱ्या ट्रकला आडवा होऊन तो ऊस घेतोय आणि पुन्हा खातोय. हत्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतोय. घरामध्ये, शूज मध्ये किंवा घराच्या सीलिंग मध्ये अगदी दुचाकीत सुद्धा साप निघाल्याच्या अनेक घटना आपण बघितलेल्या आहेत. मात्र चालू कार मध्ये कोबरा आढळल्याचं समोर आलंय. ड्रायव्हरला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यानं हायवेवरती गाडी थांबवली आणि त्यानंतर सर्पमित्राशी संपर्क साधून त्यानं आपल्या गाडीतून हा कोबरा बाहेर काढला आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. ब्रेक नंतर स्वागत आणि एक सविस्तर बातमी पाहूयात. ग्रामीण भागामध्ये चुलींचं प्रमाण कमी होत चाललं होतं. मात्र आता अचानकपणे चुलींना मागणी वाढली आहे. त्यामुळे कुंभारांना अच्छे दिन आलेत. गॅस सिलेंडरच्या किमती परवडत नसल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या महिलांनी पुन्हा चुली पेटवणं पसंत केलंय. ग्रामीण भागातल्या गृहिणींनी पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या घरात चुलीच्या शेजारीच रिकामा सिलेंडर सुद्धा आहे. रिकामा सिलेंडर पुन्हा भरून आणणं परवडत नाही आणि त्यामुळे बंद असलेली चूल पुन्हा एकदा सुरू झाली आहे. परदेशी कुटुंबात बंद झालेल्या चुलीचा धूर पुन्हा एकदा निघू लागलाय. गॅसचे भाव खूप वाढल्यामुळं आम्हाला कुटुंब पण जास्त मोठं आहे आणि गॅसचे भाव वाढले त्याच्यामुळे आम्हाला चुलीवरच करावं लागतं. सहसा करून गॅस खूप कमी वापरतोय. तर सरकारला सांगायचे कमी भाव करतात. सटाणे गावातील बहुतांश गावकरी आता पुन्हा एकदा चुलीचाच वापर करतायत. ज्या भावात गॅसचा सिलेंडर मिळतो त्याच किमतीमध्ये महिन्याचा किराणा होतो. त्यामुळे सिलेंडरच्या ऐवजी सरपण वापरून चूल पेटवत असल्याचं गृहिणींचं म्हणणं आहे. महागाईमुळे काहीच करता नाही येत ना आम्हाला. तेवढं गॅस भरायला तेवढं आमचं कॅपॅसिटी नाही ना. महिन्याचं किराणा कटल्याचं होतो ना गरज तेवढा. राहिले तर तेवढं आमचं महिन्याचा किराणा होतो. काय करणार. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मातीच्या चुली वापरायला सुरुवात केली. त्यामुळे कुंभाराकडचं काम सुद्धा वाढलं आहे. गॅसचे भाव वाढल्यामुळं चुलीची मागणी झाली जास्त. किती विकतात? अगोदर किती विकायचे ना आता? 4-5% ना, आता 7-8% ना. गॅस आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली ही म्हण कालबाह्य होते की काय असं वाटत होतं. मात्र सिलेंडरच्या वाढत्या किमतींनी चुलीसोबतच घरोघरी मातीच्या चुली या म्हणीला सुद्धा संजीवनी दिली आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.
आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.